मसवड आणि परिसरातील नावाजलेले लग्न बस्त्याचे भव्य शोरूम, ठोंबरे टेक्सटाईल होलसेल कापड दुकान, जेंट्स आणि लेडीज रेडीमेडचे भव्य दालन, शूटिंग, शर्टिंग, फॅन्सी साड्या, रेडीमेड ड्रेस मटेरियल, होजियरी, मेन्सवेअर, किड्सवेअर, सर्व काही एकाच ठिकाणी, हजारो स्टॉक मध्ये आणि भरपूर व्हरायटीज मध्ये. आमचा पत्ता मसवड, माळशिरस चौक, सातारा पंढरपूर रोड, तालुका मान, जिल्हा सातारा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9421 17 61 61. मानसोफेर न्यूज, आवाज मानदेशाचा. मसवड नगरपालिकेच्या निवडणूक निकाल प्रक्रियेत झालेल्या असामान्य घाई गडबडीवर तीव्र शंका उपस्थित करत मसवड येथील सामाजिक कार्यकर्ते आणि नेते इंजिनियर अरविंद पिसे यांनी हे प्रकरण ठामपणे उचलून धरले आहे. अवघ्या 90 मिनिटांमध्ये 10 प्रभागांतील 76 नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचे निकाल जाहीर होणे ही बाब लोकशाही मूल्यांना धरून नसल्याचे ठासून सांगितलं. इंजिनियर पिसे यांनी निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. निवडणूक ही औपचारिकता नसून ती जनतेचा कौल असते. त्या प्रक्रियेत जर पारदर्शकता नसेल तर लोकशाही धोक्यात येते, असे स्पष्ट मत त्यांनी मांडलं आहे. निकाल प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना बाहेरून बोलावणे, ईव्हीएम स्ट्रॉंग रूम मधून आणणे, उमेदवारांना ईव्हीएमची खातरजमा करून सह्या घेणे, सील तोडणे, आकडेवारी दाखवून नोंद करून देणे, या सर्व टप्प्यांना एका उमेदवारासाठी साधारण 1 मिनिटापेक्षा कमी वेळ दिला गेल्याचा आरोप आहे. किमान 4-5 मिनिटे देणे आवश्यक असताना इतक्या घाईत उमेदवारांचे समाधान कसे झाले असा सवाल उपस्थित होत आहे. अनेक उमेदवारांनी ईव्हीएम मधील आकडे आणि प्रत्यक्ष मतदानातील आकडे न जुळल्याची तक्रार केली असतानाही ईव्हीएम पुन्हा दाखवण्यास नकार देण्यात आला. तक्रार अर्ज स्वीकारण्यास टाळाटाळ झाली अशी गंभीर माहिती पुढे येते. विशेष म्हणजे निवडणूक कक्षात पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आला, जे यापूर्वी कधीही घडले नव्हते. निकाल जाहीर झाल्यानंतर लाऊड स्पीकरची व्यवस्था असूनही एकाही निकालाचे थेट प्रक्षेपण झाले नाही. यामुळे पारदर्शकतेवर आणखी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यंदा अनेक प्रभागांमध्ये 500 ते 700 मतांच्या फरकाने विजय आणि नगराध्यक्ष पदावर 5000 मतांची आघाडी, हे आकडे मसवडच्या निवडणूक इतिहासाशी विसंगत वाटत असल्याने संशय अधिक गडद झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर इंजिनियर अरविंद पिसे यांनी स्पष्ट केले की सीसीटीव्ही फुटेज, उमेदवारांच्या तक्रारी आणि प्रक्रियेतील त्रुटी यांच्या आधारे न्यायालयीन लढा उभारला जाणार आहे. उमेदवारांचे समाधान होईपर्यंत प्रक्रिया थांबवणे हा नियम असताना वेळ संपली असे सांगून तक्रार नाकारणे बेकायदेशीर आहे, असे ते म्हणाले. लोकशाहीची विश्वासार्हता जपण्यासाठी सत्य बाहेर येणे आवश्यक आहे आणि त्यासाठी शेवटपर्यंत लढा देऊ असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यावेळी पुढे बोलताना इंजिनियर अरविंद पिसे यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला असून ही केवळ एखाद्या उमेदवाराची लढाई नसून संपूर्ण मसवड शहरातील मतदारांच्या हक्कांची लढाई आहे. निकाल मान्य करायचा की नाही हे ठरवण्याचा अधिकार जनतेला आहे, मात्र त्यासाठी निकाल प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, नियमबद्ध आणि विश्वासार्ह असली पाहिजे. जर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नियम डावलले असतील तर त्याची जबाबदारी निश्चित केली पाहिजे, असे ठाम मत त्यांनी मांडले. या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार, न्यायालयीन दाद आणि आवश्यक ते सर्व कायदेशीर मार्ग अवलंबले जातील, असे स्पष्ट करत इंजिनियर अरविंद पिसे यांनी लोकशाही मूल्यांसाठी संघर्ष करण्याची आपली भूमिका पुन्हा अधोरेखित केली आहे. परवा मसवड नगरपालिकेचा जो निकाल लागला त्याच्या बाबतीत आम्ही अतिशय संतापलो आहे किंवा आम्हाला तो अजिबात पसंत पडलेला नाही. कारण निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने जी प्रक्रिया राबवली त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे निवडणूक स्वच्छ किंवा असे स्वच्छ होईल अशा प्रकारची कुठलीच खबरदारी घेतलेली नाही. त्याच्यामध्ये काही गोष्टी अशा घडल्या की ते टोटली लोकशाहीच्या विरुद्ध घडलेले आहेत. त्यांनी फक्त 1.5 तासामध्ये त्यांनी 76 उमेदवाराची निकाल दिलेले आहे. त्यांनी कुठल्याही प्रकारचे लोकांना ऑब्जेक्शन घ्यायला वेळ दिलेला नाही, लोकांना काही नीट समजून दिलेलं नाही. गडबड करून फक्त मतदान यंत्र पळवापळवी करून ह्याच्यामध्ये घालण्यापेक्षा दुसरं काहीच काम केलेलं नाही. पत्रकारांशी कुठेही होऊन दिलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी निकाल असे लाऊडस्पीकरवर डिक्लेअर केले नाही. त्यांना यातून काय साध्य करावे तर मला माहिती नाही, पण जे सगळं त्यांनी केले ते पूर्ण संशयास्पद आहे आणि लोकशाहीला घातक आहे.
आणि हे लोक कुणासाठी काम करतात तेच समजत नाही. असे जर लोक भेटले तर लोकशाही संपायला वेळ लागणार नाही. हे अतिशय खेदजनक गोष्ट आहे आणि हे असं बंद झालं पाहिजे. पूर्ण निवडणूक मॅनेज केलेल्या पद्धतीने हे केलेले आहेत. ईव्हीएम विषयी कुणाला नीट माहिती घेऊन दिलेली नाही. ईव्हीएम कुठेही दाखवली गेले नाहीत व्यवस्थित उमेदवारांना. कुठलेही आकडे जुळत नाहीत. हे सगळा प्रकार अतिशय लाजिरवाण आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. कुणाच्या दडपणाखाली काम चाललंय काही समजत नाही. पण त्याच्यामुळे लोकशाही धोक्यात आली एवढं मात्र 100% खरे. इथून पुढे कुठलीही निवडणूक लढवताना बॅलेट पेपर शिवाय लढवायचं नाही असं आम्ही ठाम ठरवलेलं आहे. काही उपयोग नाही. ईव्हीएम अजिबात 1% सुद्धा विश्वास राहिलेला नाही आमचा कोणाचा आणि लोकांचाही नाही राहिलेला. त्यामुळे ही निवडणूक वेगळ्या पद्धतीने हँडल केली गेली आणि त्याच्याशी आम्ही पूर्णपणे विरोधात आहे, सहमत नाही कुठल्याही पक्षाने. मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ. आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.